आणि गरम गरम कोणत्याही चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता। टोमॅटो केचप सोबत सुद्धा हे खूप छान लागतं। खूप सोपी आणि कमी वेळात होणारी ही रेसिपी। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करू। इथे मी बाउलमध्ये 2 कप मैदा घेतलेला आहे। आता त्यात मी अर्धा कप तांदळाचं पीठ टाकते, चवीनुसार मीठ टाकते आणि आपल्याला आता हे पीठ चांगलं मळून घ्यायचं। त्यासाठी मी इथे पाणी टाकते। पाणी आपल्याला एकदम टाकायचं नाही, जसं लागेल तसं पाणी टाकायचं आहे। पिठाचा गोळा आपल्याला एकदम घट्ट पण नाही मळायचा आणि एकदम पातळ पण नाही मळायचा। चपातीसाठी जसं मळतो त्याच्यापेक्षा थोडा घट्ट मळायचा। इथे आपलं पीठ मळून झाले, 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवूया। इथे मी स्टफिंग तयार करून घेते। त्यासाठी 1 वाटी मी कांद्याची पात आणि 1 वाटी पत्ताकोबी चिरून घेतलेली आहे। आता यात मी 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरा पावडर, पाव चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घेते। आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथं आपलं स्टफिंग तयार झाले। आता आपल्याला पोळी करायची आहे। त्यासाठी मी इथे थोडंसं पीठ घेतले। आता इथं पोळीसारखं मी इथे लाटून घेते। आपली पोळी तयार झाली आहे। आता मी याच्यावर थोडंसं तेल लावून घेते। तेल मी इथे हातानेच लावते। तेल लावून झाल्यावर आपण जे स्टफिंग तयार केलं ते स्टफिंग आपल्याला यात टाकायचं आहे। तुम्ही इथे आवडीनुसार भाज्या घेऊ शकता। मी इथे फक्त ऑनियन आणि कॅबेजचं स्टफिंग तयार केलेलं आहे। मस्त लागतं चवीला, लहान मुलं पण आवडीने खातील। माझ्या मुलांना तर हे फार आवडतं। आता मी इथे फोल्ड करून घेते। या पद्धतीने फोल्ड केल्यावर त्याचे जे लेयर सुटतात ते फार छान वाटते। आता आपल्याला याला छान शालो फ्राय करून घ्यायचं आहे। पॅनमध्ये मी तेल टाकलेलं 1 चमचाभर आणि कमी गॅसवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे। खालची बाजू छान फ्राय झाली की वरच्या बाजूला तेल टाकायचं आणि ती बाजू पलटून ती पण बाजू छान फ्राय करून घ्यायचं आहे। मस्त छान खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे। आता मी हे डिशमध्ये काढून घेते। बघू शकता किती लेयर सुटले त्याला। वा, दिसायला पण मस्त दिसते आणि गरम गरम कोणत्याही चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता। टोमॅटो केचप सोबत सुद्धा हे खूप छान लागतं। खूप सोपी आणि कमी वेळात होणारी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली। आणि हो, सबस्क्राईब करून बाजूची घंटा दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत। धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे। बाय बाय।